मंत्री धर्मराव बाबा अत्राम व आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून परिमंडळ 4 मध्ये दिनांक 29 रोजी शिंदेपळसे गावामध्ये संजय तुळशीराम झाडे शिंदे तालुका जिल्हा नाशिक येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकली असता सदर ठिकाणी हिरा, पान मसाला व इतर 12 प्रकारचे महाराष्ट्रात बंदी असलेले प्रतिबंधित अन्न पदार्थांचा रुपये 2,56,265 किमतीचा साठा विक्रीसाठी साठवला असल्याचे आढळले। सदरचा साठा हा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्या कारणाने या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री गोपाल कासार यांनी अनौपचारिक नमुने घेऊन ताब्यात घेतला। त्यामुळे या प्रकरणातील विक्रेत्यावर नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम 188, 272, 273 व 328 व अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रतिबंधित अन्न पदार्थांचे पुरवठादार उत्पादकांपर्यंत तपास करण्याबाबत फिर्याद नोंदवण्यात आली आहे। पुढील तपास नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे। सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार, SD महाजन, अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने सह आयुक्त नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे। तरी नागरिकांना विनंती करण्यात येते की प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या अन्न आस्थापनांची माहिती असल्यास त्यांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800 22 23 65 यावर संपर्क साधावा। तसेच अन्न व्यावसायिकांना कळवण्यात येते की त्यांनी प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री अथवा साठा करू नये, अन्यथा त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल।